मित्रांनो, जर आपलं शॉप असेल किंवा एखादी कंपनी असेल किंवा फर्म असेल तर त्यासाठी आपल्याला शॉपॅक लायसन हे अतिशय महत्त्वाचं असतं. शॉपॅक लायसन आपल्याला काढण्यासाठी कुठे जावं लागतं तर आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जावं लागतं किंवा आपल्याला एखाद्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जावं लागतं किंवा तुम्ही जवळच्या आपल्या तुमचे जे तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काढू शकता. पण यासाठी आपल्याला खूप सारे डॉक्युमेंट यासाठी लागतात. त्यानंतर आपले जे वेळ आहे तो वेळ सुद्धा त्या ठिकाणी भरपूर जातो. त्यानंतर आपल्याला यासाठी अतिरिक्त पैसे सुद्धा या ठिकाणी द्यावे लागतात. अतिरिक्त पैसे सुद्धा आपल्याकडून यासाठी घेतले जातात. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमधून आपण हेच बघणार आहोत की कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये आणि अतिशय अल्प दरामध्ये तुम्ही तुमचं शॉपॅक लायसन घर बसल्या बनवू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मित्रांनो, तुम्ही कमीत कमी वेळामध्ये तुमचं शॉपॅक लायसन घर बसल्या कशा पद्धतीने बनवू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, शॉपॅक लायसन तुम्हाला घर बसल्या फक्त 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला शॉपॅक लायसन बनवून दाखवणार आहे. लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये या दाखवणार आहेत. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला शॉपॅक लायसन काढण्यासाठी या आपल्या सरकारच्या पोर्टलवरती यायचे. या पोर्टलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पोर्टलवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बघा आपलं जे थोडंसं स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपलं लॉग इन, या ठिकाणी जर आयडी पासवर्ड असेल तर या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकून आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय. परंतु जर आपल्या या ठिकाणी लॉग इन जर नसेल तर या ठिकाणी आपल्याला न्यू युजर रजिस्टर हिअर यावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी जर आपलं लॉग इन नसेल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हिअर यावरती क्लिक करून आपल्याला आपलं अकाउंट बनवून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपण नवीन आहोत तर या ठिकाणी आपण आपलं अकाउंट या ठिकाणी बनवून घेऊ. तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हिअर यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला न्यू युजर वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा, या ठिकाणी न्यू युजर वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी तुम्ही 1 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं अकाउंट बनवू शकता. त्यानंतर इथे 2 नंबरला तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो, साइन, ॲड्रेस वगैरे सर्व टाकून, मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही अकाउंट बनवू शकता. तर 1 नंबरचं या ठिकाणी आपल्याला सोपं आहे. तर या ठिकाणी मी 1 नंबरवरती क्लिक करतो. बघा, या ठिकाणी खाली तुम्हाला या ठिकाणी दिसतंय डिस्ट्रिक्ट, म्हणजे आपला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा, मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सेंड ओटीपी बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपी बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. त्याचा पॉपअप या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, त्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी पाठवला आहे तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी एक युजर नेम तयार करायचं आहे. ती युजर नेम तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे की नाही ती या ठिकाणी चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसेल की ते अवेलेबल तुम्हाला तुमच्यासाठी आहे की नाही. तर या ठिकाणी सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी युजर नेम टाकायचा आहे. युजर नेम टाकल्याच्या नंतर या ठिकाणी चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक पॉपअप या ठिकाणी येऊन जाईल तुम्हाला, यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजे तुम्ही हा युजर नेम टाकलेला आहे तो या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला खाली पासवर्ड जो आहे तो पासवर्ड या ठिकाणी एक तयार करायचा आहे. तुमचा जो 8 अंकी पासवर्ड असेल तो 8 अंकापेक्षा जास्तचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा आहे. या ठिकाणी तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव जे आहे ते पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर मराठीमध्ये ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. पूर्ण तुमचं जे नाव असेल ते मराठीत टाकायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी टाकायची डेट ऑफ बर्थमध्ये. एजमध्ये ते ऑटोमॅटिक या ठिकाणी एज येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी असं
पॉपअप या ठिकाणी आपल्याला दाखवेल. थँक्यू युअर सक्सेसफुली रजिस्टर विथ आपले सरकार. युजर नेम जे आहे तुमचं या ठिकाणी दाखवलं जाईल. तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल. तर या ठिकाणी आपलं जे युजर नेम आहे ते युजर नेम या ठिकाणी आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याचा फोटो काढून तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही उद्या विसरला तरी तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट करता येऊ शकतं. तर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला होम पेजवरती या ठिकाणी घेऊन येईल. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जे आपलं युजर नेम आहे ते युजर नेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. बघा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण जो जिल्हा सिलेक्ट केला होता, आपण लॉग इन करताना जो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट केला होता तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी लॉग इन असं या ठिकाणी होऊन जाईल. लॉग इन या ठिकाणी झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही भाषा चेंज करू शकता. मराठी करा किंवा तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर या ठिकाणी इंग्लिश करून घ्या. बघा या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला या ठिकाणी भरपूर सेवा या ठिकाणी दाखवल्या जातील. तर या ठिकाणी आपल्याला यायचं उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी उपविभाग या ठिकाणी आपल्याला सेवा निवडायला येतील. तर या ठिकाणी आपल्याला कामगार विभाग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कामगार विभागावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी भरपूर सेवा या ठिकाणी दाखवल्या जातील. तर या ठिकाणी दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला, या ठिकाणी दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला हा जो पहिला आहे त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे जा, या केसरी रंगामध्ये तुम्हाला या ठिकाणी पुढे जा ऑप्शन दिसतंय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय या ठिकाणी दिसतात, इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशन, फर्म किंवा कंपनी. तर या ठिकाणी जर तुमचं कंपनी वगैरे असेल, फर्म असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल तर 2 नंबरला टिक करा. आणि इंडिव्हिज्युअलमध्ये स्वतःचा असेल तर या ठिकाणी 1 नंबरला क्लिक करा. तर या ठिकाणी माझं स्वतःचं आहे तर मी या ठिकाणी इंडिव्हिज्युअलला क्लिक करतो आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन, यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. यावरती टिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म यावरती 1 नंबरला जे ऑप्शन आहे ते यावरती टिक करायचं आहे. बघा यावरती टिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी परत दाखवतो मी तुम्हाला. शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील. या ठिकाणी बघा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन फॉर 0 ते 9 वर्कर, म्हणजे तुमच्या शॉपमध्ये जर 0 पासून ते 9 वर्करपर्यंत म्हणजे 9 कामगार जर तुमच्या शॉपमध्ये असतील, 9 कामगारपर्यंत जर तुमच्या शॉपमध्ये कामगार असतील तर या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. आणि तुमच्या शॉपमध्ये जर 9पेक्षा जास्त म्हणजे 10पेक्षा जास्त कामगार जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तर माझ्या केसमध्ये 1 नंबरमध्ये या ठिकाणी 0 ते 9 वर्कर या ठिकाणी आहेत तर मी या ठिकाणी 1 नंबरच्या पर्यायाला सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी कन्फर्म बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म असा ओपन होईल. या ठिकाणी डिव्हिजन विचारली आहे, आपले जो डिव्हिजन आहे ते डिव्हिजन या ठिकाणी निवडायचे आहे. कोणत्या डिव्हिजनमध्ये आपला जे शॉप आहे ते कोणत्या डिव्हिजनमध्ये येतं ते या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करायचे. जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी ऑफिस निवडायचं आहे, जे काय तुमचं तहसील आहे, शॉप ॲक्टचं जे ऑफिस आहे ते तहसीलला असतं ते तहसील या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं जे तहसील आहे ते तहसील या ठिकाणी तुम्ही निवडल्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आस्थापनेचे नाव, म्हणजे तुमच्या जे दुकानाचं नाव आहे, दुकानाला तुम्ही काय नाव दिले ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये. ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकल्याच्या नंतर ते मराठीमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक पुढे या ठिकाणी आलेलं असेल. या ठिकाणी तुमच्या ज्या दुकानाचं नाव तुम्ही या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक या ठिकाणी पुढे येऊन जाईल. त्यानंतर बघा या ठिकाणी आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती या ठिकाणी विचारली आहे. जर या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी बघा, जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन यापूर्वी जर केलेलं असेल तर ते रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकेशन ID जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि डेट असेल रजिस्ट्रेशनची डेट या ठिकाणी टाकायची आणि जी एक्सपायरी डेट असेल ती एक्सपायरी डेट या ठिकाणी टाकायची. या ठिकाणी बघा 2 नंबरचं विचारले मॅन्युअल रजिस्ट्रेशन. जर तुम्ही कुठं मॅन्युअली जाऊन रजिस्ट्रेशन केलं असेल, कुठं तहसील
कोणी अन्य ठिकाणी जर केलं असेल तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन डेट टाकायची आणि एक्सपायरी डेट जी असेल ती एक्सपायरी डेट या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती टिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची बिल्डिंग म्हणजे या ठिकाणी तुमचं जे शॉप आहे, तुमचे जे दुकान आहे, त्या दुकानाचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी बिल्डिंगचं नाव जे आहे ते बिल्डिंगचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बिल्डिंगचं नेम तेच मराठीमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. जर या ठिकाणी आलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमची भाषा जी आहे ती भाषा तुमच्या लॅपटॉपमध्ये की मराठी कीबोर्ड डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी ती टाईप करू शकता, त्यामध्ये एडिट करू शकता. त्यानंतर स्ट्रीटमध्ये तुमच्या दुकानाजवळून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं नाव वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचं मराठीमध्ये त्याचं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर लँडमार्क जर असेल तर लँडमार्क या ठिकाणी टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. काही मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल किंवा स्कूल असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला लँडमार्क इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर लोकॅलिटीमध्ये टाकायचं आहे, लोकॅलिटी एरियाचं नाव टाकायचं आहे किंवा वार्ड असेल तर वार्डचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, ते मराठीमध्ये ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं असेल. त्यानंतर आपला जो स्टेट आहे स्टेट या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जो आहे जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं ऑफिस असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका जो असेल तर तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्या तालुक्यामध्ये तुमचं ऑफिस येत असेल तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर विलेज जे आहे विलेज किंवा तुमची म्युन्सिपाल्टी जी असेल ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पिनकोड जो आहे तुमच्या दुकान ज्या एरियामध्ये येतो तो एरियाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल, नसेल जर आला तर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे ओनरशिप आणि प्रिमायसेस, ओनरशिप ऑफ प्रिमायसेस. या ठिकाणी जर तुमचं शॉप जर रेंटल असेल तर या ठिकाणी रेंटलवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर स्वतःचं असेल शॉप तर या ठिकाणी शॉपवर सेल्फ ओन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फॅक्स आणि लँडलाईन नंबर विचारला आहे तर या ठिकाणी हे नाही टाकले तरी चालेल, या ठिकाणी तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक म्हणजे तुमची जो व्यवसाय तुम्ही सुरू केला आहे त्याची दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे. दिनांक टाकल्याच्या नंतर खाली तुमच्या व्यवसायाचे स्वरूप काय, तुमचा व्यवसाय कशाचा आहे, कोणतं काम तुम्ही या ठिकाणी करताय ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली विचारले खाजगी क्षेत्रातील आस्थापना याचा अर्थ सार्वजनिक क्षेत्रातील येत नसलेली आस्थापना असा आहे. या ठिकाणी तुम्ही हे सर्व वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी विचारले तुम्हाला सेक्टर विचारले, ते प्रायव्हेट सेक्टर आहे का पब्लिक सेक्टर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर या ठिकाणी तुमचं प्रायव्हेट सेक्टर असेल तर या ठिकाणी प्रायव्हेट करा, पब्लिक असेल तर पब्लिक सेक्टर करा. त्यानंतर या ठिकाणी मनुष्यबळ कामगार तपशील या ठिकाणी विचारलाय. या ठिकाणी बघा वर्कर कामगारांची संख्या. आता या ठिकाणी तुमच्या दुकानामध्ये किती पुरुष काम करतात ती या ठिकाणी आकडा तुम्हाला टाकायचा आहे. 2 असतील, 3 असतील, 4 असतील. त्यानंतर स्त्रिया किती काम करतात ती या ठिकाणी त्यांची आकडा टाकायचा आहे. त्यानंतर इतर जर कोणी ट्रान्सजेंडर वगैरे काम करत असेल तर या ठिकाणी त्यांची संख्या टाका, नसेल तर 0 टाका, नाही टाकले तरी या ठिकाणी चालेल. त्यानंतर या ठिकाणी बघा शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये शिकाऊ उमेदवारांची संख्या म्हणजे तुमच्या दुकानात जर कोणी शिकायला येत असतील, पुरुष महिला असतील कोणी, तर त्यांची संख्या या ठिकाणी टाका. त्यानंतर कंत्राटी कामगारांची संख्या या ठिकाणी विचारली. जर कोणी कंत्राटी कामगार तुमच्या दुकानात असेल तर त्यांची संख्या टाका, पुरुष किती आहे स्त्रिया किती ती या ठिकाणी तुम्हाला संख्या टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी अंशकालीन कामगारांची संख्या म्हणजे पार्ट टाइम जर कोणी तुमच्या दुकानात पुरुष महिला काम करत असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर खाली यायचे स्क्रोल करून या ठिकाणी मालकाचं संपूर्ण नाव विचारलंय. मालकाचं संपूर्ण जे म्हणजे दुकानाचं जे संपूर्ण नाव असेल, दुकान मालकाचे जे संपूर्ण नाव असेल ते नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचे, मराठीमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. त्यानंतर मालकाचा जो निवासी पत्ता आहे म्हणजे जो दुकानाचा मालक आहे, ओनर आहे, त्या ओनरचा या ठिकाणी पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नेम ऑफ बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे, तेच मराठीमध्ये या ठिकाणी आलेलं असेल. स्ट्रीटमध्ये तुम्हाला घराजवळचा जो रस्ता आहे तर रस्त्याचं नाव वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे, ते मराठीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल. लँडमार्क टाकायचा आहे, घराच्या जवळपासचा कुठला लँडमार्क असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे, मराठीमध्ये त्याचं नाव या ठिकाणी आलेलं असेल.
लोकॅलिटी टाकायची, म्हणजे त्या एरियाचं नाव टाकायचं आहे, किंवा वार्डचं नाव असेल तर वार्डचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, तेच या ठिकाणी मराठीमध्ये आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी स्टेट आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी, जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका जो आहे तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर जो विलेज आहे ते विलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. ते तुम्ही ज्या एरियात राहताय, म्हणजे ते मालक, दुकानाचा मालक ज्या एरियात राहतो त्याचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. रेसिडेन्स इन, कधीपासून त्या एरियामध्ये तुम्ही राहताय ते एरियाची या ठिकाणी दिनांक जे आहे ते दिनांक या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे मालकाचा. त्यानंतर त्यांचा ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर त्यांचा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी स्टेटस डिजिग्नेशन विचारले. त्या दुकानामध्ये तो मालक जो आहे त्या मालकाची पोझिशन काय आहे, MD आहे, चेअरमन आहे, डायरेक्टर आहे, काय आहे, मॅनेजर आहे, कोणती पोझिशन आहे त्यांची, ती पोझिशन या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता या ठिकाणी नेम ऑफ प्रेसिडेंट, ॲड्रेस ऑफ मॅनेजर. जर तुमच्या दुकानामध्ये कोणी मॅनेजर असेल, मॅनेजर ठेवलेला असेल तर त्या मॅनेजरचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमच्या दुकानात कोणी मॅनेजर वगैरे नसेल तरी हे तुम्ही या ठिकाणी सोडून दिले तरी चालेल. या ठिकाणी कुठलीही माहिती भरायची आवश्यकता नाही आहे. थोडं स्क्रोल करून खाली यायचे तुम्हाला. या ठिकाणी बघा सिलेक्ट कॅटेगरीमध्ये इस्टॅब्लिशमेंट विचारले. या ठिकाणी तुम्हाला तुमचं इस्टॅब्लिशमेंटमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. कशाचं इस्टॅब्लिशमेंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आस्थापना आहे, उपाहारगृह किंवा खानावळी, थिएटर किंवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणे किंवा शॉप आहे, दुकाने, राहण्याची असलेली सोय, हॉटेल्स वगैरे असतील तर ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. आता माझं या ठिकाणी शॉप आहे तर मी या ठिकाणी शॉप सिलेक्ट करतोय. त्यानंतर या ठिकाणी ते शॉप कशाचं आहे तर या ठिकाणी त्याचं त्याची जी डिटेल आहे ती डिटेल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. आईस्क्रीम शॉप आहे, आयुर्वेदिक मेडिसिन स्टोअर आहे, इलेक्ट्रिक किंवा हार्डवेअर शॉप आहे, ऑप्टिशियन आहे, जे तुमचं या ठिकाणी असेल ते या ठिकाणी तुम्हाला सर्च करून या ठिकाणी शोधायचे आणि ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा, जर तुमचं नाव या ठिकाणी, तुमच्या शॉपचं जे नाव आहे ते शॉपचं नाव जर तुमचं या ठिकाणी नसेल, या दिलेल्या लिस्टमध्ये जर तुमचं या ठिकाणी नाव जर नसेल तर या ठिकाणी शेवटला तुम्ही इतर ऑदर या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ऑदर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं जे नाव आहे, दुकानाची जी डिटेल आहे, दुकानाची माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. कशाचं तुमचं या ठिकाणी शॉप आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली बघा तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे तुमचं सेल्फ ओनर आहे, म्हणजे तुम्ही स्वतःचं दुकान आहे की तुमचं पार्टनरशिपमध्ये आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे किंवा लायबिलिटी पार्टनरमध्ये आहे किंवा ट्रस्ट आहे किंवा बोर्ड आहे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर माझं या ठिकाणी मी ज्यांचा फॉर्म भरतोय त्यांचं सेल्फ ओनर आहे तर या ठिकाणी ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. त्यानंतर या ठिकाणी विचारले बघा आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींची नावे. तर जे व्यक्ती या ठिकाणी शॉपमध्ये काम करत असतील त्या व्यक्तींची नावं या ठिकाणी टाकायची, त्यांचं रिलेशन या ठिकाणी टाकायचे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी नाव टाकलं संतोष, तर या ठिकाणी संतोषच्या पुढे समजा जर तो भाऊ असेल तर या ठिकाणी ब्रदर असे या ठिकाणी सिलेक्ट करायचं, टाईप करायचं आहे संतोष डॅश ब्रदर, म्हणजे संतोष या ठिकाणी ब्रदर आहे तर या ठिकाणी तो असं या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे. जे कोणी असतील त्यांचे नावं त्याच्यानंतर त्याच्या पुढं डॅश करून त्यांचं रिलेशन टाकायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व भरायचे. त्यानंतर या ठिकाणी पुरुष जे आहे ते पुरुषांची संख्या किती या ठिकाणी ते टाकायचे, स्त्रियांची संख्या किती ती या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी स्वयं घोषणापत्र विचारले. स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला ते द्यायचे. स्वयं घोषणापत्र तर तुम्हाला कुठे भेटणार तर या ठिकाणी तुम्ही सर्व भरल्याच्या नंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचे आणि सेव्ह डिटेलवरती या ठिकाणी क्लिक करायचे. स्वयं घोषणापत्र कसं मिळणार आहे ते या ठिकाणी मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल या ठिकाणी तुमची भरल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचे. या ठिकाणी घोषणापत्र विचारले. घोषणापत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्रीवरती या ठिकाणी क्लिक करायचे आणि सेव्ह डिटेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे. बघा, या ठिकाणी एक पॉपअप येईल. कृपया खालील माहिती तपासून घ्या, तपासून ती जतन करा, ती बदलता येणार नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जी माहिती भरली आहे ती या ठिकाणी तुम्हाला एकदा तपासून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. तर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी जर तुमच्या शॉपमध्ये कोणी व्यक्ती इतर नसतील, तुम्ही स्वतः एकटे असतील तर या ठिकाणी बाकी सगळे
00 या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे करेक्शन या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी 00 करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व या ठिकाणी 0 टाकून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला खाली सेव्ह डिटेलवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी प्लीज एंटर फिमेल फॅमिली मेंबर काउंट इफ यू नो फॅमिली मेंबर देन 0. प्लीज एंटर ट्रान्सजेंडर फॅमिली मेंबर काउंट इफ यू नो तर 0. तर या ठिकाणी बघा फॅमिली मेंबर या ठिकाणी 0, ट्रान्सजेंडर या ठिकाणी 0 या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह डिटेलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सेव्ह डिटेलवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी जनरेट होईल. तो ॲप्लिकेशन आय डी तुमचा या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी लागणार आहे. तो या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी त्याचा आय डी या ठिकाणी तुम्ही सेव्ह केल्याच्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ॲडव्हान्स सर्चमध्ये यायचं आहे. आपलं या ठिकाणी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. या ठिकाणी ॲडव्हान्स सर्चमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये आपल्याला शॉप सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी सर्व्हिसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट या 1 नंबरच्या ऑप्शनवरती या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्च बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सर्च बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी आलेला असेल. नॉट रजिस्ट्रेशन नंबर नॉट जनरेटेड आणि या ठिकाणी सांगितले आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट अपलोडवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपला जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. आपली साईन जी आहे ती साईन या ठिकाणी अपलोड करायची. फोटोची साईज जी आहे या 160 पिक्सल रुंदी आणि 200 ते 212 पिक्सल त्याची उंची म्हणजे हाईट असली पाहिजे असा फोटो या ठिकाणी 20 KB पर्यंत या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर साईनसुद्धा या ठिकाणी 256 KB पिक्सल रुंदी आणि 64 पिक्सल हाईट अशी 20 KB पर्यंतचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर फोटोची साईज आणि साईनची साईज करण्यासाठी या ठिकाणी याचे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे फोटो साईज जे आहे फोटो साईज या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. फोटो साईज या ठिकाणी सिलेक्ट टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट येईल. या ठिकाणी बघा वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही वेबसाईट या ठिकाणी ओपन करू शकता. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला इमेज सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी इमेज आहे ती इमेज या ठिकाणी सिलेक्ट करायची. सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी इमेज असेल ती इमेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. इमेज ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा पिक्सल विचारले. या ठिकाणी रिसाईज पिक्सलवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी हे मेन रेशिओ आस्पेक्ट आहे ते काढून टाकायचे आणि तुमचा जो पिक्सल रेशिओ आहे ते विड्थ किती आहे ती विड्थ या ठिकाणी टाकायची. त्यानंतर या ठिकाणी हाईट जी विचारले हाईट आपल्याला 200 ते 212 दरम्यान विचारले तर या ठिकाणी 200 टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी आपली जी रुंदी विचारली 160 पिक्सल आणि या ठिकाणी रिसाईज या इमेजवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इमेजची साईज सांगितली तर या ठिकाणी 20 KB पर्यंत सांगितले तर या ठिकाणी मी 18 KB करतो आहे. या ठिकाणी 18 KB करायचे आणि या ठिकाणी रिड्यूस साईज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी रिड्यूस साईजवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमची इमेज या ठिकाणी तयार होईल. 16 KBची साईज या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी डाउनलोड बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी इमेज आहे ती इमेज या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला ती अपलोड करता येणार आहे. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुमची इमेज जी आहे ती इमेज या ठिकाणी अपलोड करायची. साईन जी आहे ती साईन या ठिकाणी अपलोड करायची. आय डी प्रूफमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन विचारले तर या ठिकाणी बघा शॉप डाव्या साईडला बघा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी शॉप
सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल. याची तुम्हाला प्रिंट करून घ्यायची. प्रिंट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं नाव आणि साईन या ठिकाणी टाकायचं आहे. नाव आणि साईन टाकल्याच्या नंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो फोटो आहे तुमच्या दुकानाचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्या दुकानाच्या फोटोचं नाव मराठीमध्ये तुमच्या असलं पाहिजे. म्हणजे दुकानावरती तुमचा जो बोर्ड आहे तो बोर्ड या ठिकाणी मराठीमध्ये असला पाहिजे. त्याचं नाव या ठिकाणी दिसलं पाहिजे. त्या आतल्या ज्या वस्तू आहेत दुकानामध्ये त्यांचा आतल्या भाग असा दिसला पाहिजे. असा फोटो या ठिकाणी काढायचा आणि तो अपलोड या ठिकाणी करायचा आहे. चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑदरमध्ये तुमचं काय डॉक्युमेंट असतील तर ते अपलोड करायचं आहे. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली अपलोड डॉक्युमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली या ठिकाणी आपले डॉक्युमेंट या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झाले. या ठिकाणी ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आपल्याला या ठिकाणी सर्व टोटल पेमेंट जे आहे ते 59 रुपये म्हणजे 59 रुपयाचं पेमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी बघा ऑनलाईन पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्यानंतर NEFT किंवा RTGSने सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी मी ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी करतोय. या ठिकाणी कन्फर्म बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा कन्फर्म बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जे ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी दाखवले जातील. वॉलेट असेल, त्यानंतर तुमचं या ठिकाणी नेट बँकिंग असेल, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ठिकाणी ऑप्शन सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर येतो. त्यानंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर पे गव्हर्नमेंट या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा प्रोसीड फॉर पेमेंट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने पेमेंट करू शकतो. त्यानंतर नेट बँकिंगने सुद्धा पेमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर UPI जे आहे तुमचं UPI थ्रो सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला जो शो QR कोडवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा QR शो होईल. त्याला तुम्हाला स्कॅन करून तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी माझं पेमेंट जे आहे ते पेमेंट या ठिकाणी करून घेतो. बघा या ठिकाणी मी माझं पेमेंट जे आहे ते पेमेंट या ठिकाणी करून घेतलेलं आहे. या ठिकाणी पेमेंट जे आहे आपलं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी बघा पेमेंटची स्टेटस या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे. तर या ठिकाणी याची जी प्रिंट आहे ती प्रिंट या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायची आहे. प्रिंट या ठिकाणी प्रिंट बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे प्रिंट आहे ते प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायचे. त्याची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी तुम्ही प्रिंट काढल्यानंतर तुमची प्रिंट सेव्ह करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बॅक बटन आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी बॅक बटनवरती आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. मग या ठिकाणी बॅक बटनवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला या ठिकाणी होम पेजवरती घेऊन येईल. या ठिकाणी जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंटमध्ये आपल्याला शॉप सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व्हिसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ऑफ शॉप आणि इस्टॅब्लिशमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपला जो रजिस्ट्रेशन ID आहे तो या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. ॲप्लिकेशन पहिलं दाखवलं होतं, रजिस्ट्रेशन ID आलेला नव्हता, तो या ठिकाणी दाखवलं जाईल. या ठिकाणी पेमेंट डेट आपली या ठिकाणी आलेली आहे, ॲक्च्युअल डेट सर्व या ठिकाणी स्टेटस कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा डाउनलोड फॉर्म यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तुमचा मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला जर तुम्हाला कुठं बँकेत द्यायचा असेल, कुठं एखाद्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कामासाठी जर लागत असेल तर हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर हे जे आहे तुमचं या ठिकाणी तुमचं हे जे आहे महाराष्ट्र दुकाने आस्थापना म्हणजे या ठिकाणी तुमचा हा जो शॉप ॲक्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शॉप ॲक्ट लायसन जे आहे तुमच्या दुकानाचं या ठिकाणी तुम्ही काढू शकता. तुम्ही घरबसल्या कोणाचंही या ठिकाणी काढून देऊ शकता मित्रांनो. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि त्यांनाही ज्या योजनेत त्यांनाही या सेवेचा या ठिकाणी लाभ घेता येईल. त्यांनाही महत्त्वपूर्ण माहितीद्वारे त्यांचा हे शॉपॅक लायसन त्यांना बनवता येईल. तर हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.